लालबागच्या राजाची 20 तास चाललेली भव्य मिरवणूक संपली। गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल, परंतु समुद्राला भरती आल्यामुळे ओहोटी येईपर्यंत विसर्जन थांबवण्याचा मंडळाचा निर्णय। गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागड महाकालिका मंदिराजवळ चालू दुरुस्ती दरम्यान रोपवे केबल तुटून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू। गणेशोत्सवानंतर कोकणातून परतीला निघालेल्या लाखो चाकरमान्यांना कन्फर्म तिकिटाअभावी एजंटांकडून 2 ते 2.5 हजार रुपये मोजावे लागत असल्याने नाराजी। नांदेडच्या गाडेगावात गणेश विसर्जनाच्या वेळी आसना नदीत पाय घसरल्याने 2 तरुणांचा मृत्यू, तर एकाला ग्रामस्थांनी सुखरूप वाचवले। एसडीआरएफ कडून शोध मोहीम सुरू। बिहारमधील SIR प्रक्रियेवरून गोंधळ, 52 लाख मतदारांची नावे कमी केल्यानंतर देशभर लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक। साकीनाका खैराणी रोडवर गणेश विसर्जन ट्रॉलीला हाय टेन्शन वायर लागून एकाचा मृत्यू, 4 जखमी। घटना शनिवारी मध्यरात्री SJ स्टुडिओ समोर घडली आहे। बुलढाण्यातील खामगाव गणेश विसर्जन मिरवणुकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बँडवर ठेका धरला। मिरवणूक शांततेत पार पडली। जळगावमध्ये जामोद गणेश विसर्जन मिरवणुकीत माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे चिमुकल्यांसोबत तालावर मनसोक्त थिरकले। मिरवणूक आनंदमय वातावरणात पार पडली। पाकिस्तानातील क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये मोठा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका ठरलेल्या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर विसर्जन झाले। नाशिकमध्ये सावकारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका कामगाराने विष पिऊन आपलं जीवन संपवले। पुण्यात गँगवॉरमधून आयुष कोमकरचा मृत्यू झाल्याप्रकरणी आंदेकर टोळीच्या म्होरक्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल। पतीच्या हृदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर कोल्हापूरची एक महिला सैन्यात लेफ्टनंट बनली आणि तिने अभिमानास्पद कामगिरी केली आहे। आशिया कप सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय, कारण सलामीचा फलंदाज संजू सॅमसन दुखापतग्रस्त झालाय। संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाला अश्रू नयनांनी निरोप देण्यात आला असून विसर्जन मिरवणुकींचा उत्साह शिगेला पोहोचला होता। ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढण्यासाठी नागपूरमध्ये महामोर्चा काढणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। शेतकरी संघटनेने अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करत IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला। काशी विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांना आता 200% पगार वाढ मिळणार असून त्यांचा पगार 30,000हून 90,000 रुपये झालाय। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफला एलॉन मस्क यांच्या एक्सने ढोंग म्हटलंय, त्यामुळे ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केलाय। सोलापुरात मुस्लिम बांधवांनी ताता गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत बाप्पाला पुष्पहार अर्पण करून भाईचारा आणि समाजातील शांततेचा संदेश दिलाय।